आज आपल्या नाशिकमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेनेचे धन्यवाद धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या कार्यशैलीतून घडलेले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, या ठिकाणी खास उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेबजी भोलर साहेब, भारतीय जनता पक्षाचे आमदार माननीय डॉक्टर फुकेजी, आपले महायुतीचे उमेदवार आजचे खासदार आणि उद्याचेही खासदार डॉक्टर बोरसेजी, डॉक्टर झाला जातात, आमदार कांदेसाहेब, आदरणीय मंच आणि तेवढ्याच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज अतिशय नम्रतेने सांगू शकतो, साहेब आता आप्पाच्या मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, विकास सोसायटीचे सरपंच, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आज आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करेन आणि मुख्यमंत्री महोदय, पाठीमागच्या काळामध्ये जो शिवसेना एकत्रित परिवार होता, साधारणपणे 50-55% तर आम्ही होतोच, परंतु आता आप्पाच्या येण्यामुळे हा शिवसेनेचा मूळ परिवार 90% आपला नाशिकमध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणून बोरसे साहेबांचं जसं आता आपण सांगितलं नशीब चांगलं आहे का नाही, येऊन चांगल्या घटना या ठिकाणी घडत आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे, मागची 1.5-2 वर्ष आम्हाला 40-50 आमदारांना गद्दार, खोके असं हिणवलं जायचं, अपप्रचार केला जायचा, परंतु आज गेल्या वर्षभर 1.5 वर्षापूर्वी करंजकर आप्पांना खासदारकीचा जो शब्द दिलेला होता, तो शब्द ऐन वेळी त्याचा विश्वासघात करून दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली आणि म्हणून खरे गद्दार कोण आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून तिकीट कापलं. अरे ते शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे हेच कोणाला साहेब, मी सभागृहामध्ये बोललो होतो, हे जे नाव घेतलंय, मी बोललो भाकरी शिवसेनेची खातात आणि चाकरी आदरणीय शरद पवार साहेबांची करतात, हे सभागृहात मी बोललो होतो. आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांनीच आणि आपल्या नाशिकच्या काही चांडाळ चौकडीने करंजकर आप्पाचा घात त्या ठिकाणी केलेला आहे. आप्पा वाईट मधून चांगलं निष्पन्न होत असतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप
सलीम गुप्ताकडे लक्ष दिलेलं जाईल. ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम गुप्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल, आणि आता आपण काही काळजी करू नका, आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे. आणि म्हणून वेळेचं भान ठेवतो. पुढे संगमनेर आणि श्रीरामपूर येथे 2 जाहीर सभा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या त्या ठिकाणी नियोजित आहेत. अतिशय अल्प कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने साहेब जिथे बसलेले आहेत याच्या दुप्पट बाहेर बसलेले आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहात. तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण सर्वजण मिळून धनुष्यबाणाचा महायुतीचा भगवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गोडसे साहेबांना दिल्लीला पाठवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.